जय गजानन, तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। श्री गजानन महाराजांचा आजचा अनुभव हा खूप सुंदर आहे, छान आहे आणि मी अगदी जवळून बघितलेला आहे किंवा या गोष्टीचा अनुभव मी देखील घेतलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे मी आजचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि हा जो अनुभव आहे, ज्यांना संतती प्राप्ती होत नाही, म्हणजे अनेक वर्ष झाले लग्नाला परंतु संतती प्राप्ती होत नाही, म्हणजे कन्सीव्ह करण्यामध्ये काही जर का प्रॉब्लेम येत असेल, त्यांनी आवर्जून आजचा हा अनुभव बघावा। आणि त्या अनुभवामधून एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे की महाराज हे प्रत्येक आपल्या भक्ताला मदत करतात। महाराजांची जो भक्त एकनिष्ठ सेवा करेल त्या भक्ताच्या मदतीला महाराज धावून जातात। महाराज बघत नाहीत की तो भक्त किती अधिकारी आहे, म्हणजे तो भक्त किती वर्षापासून माझी सेवा करत आहे हे महाराज बघत नाही। भक्ताचं जेवढं मन स्वच्छ असेल, जो आर्त भावनेने महाराजांना हाक देईन त्या भक्ताच्या मदतीला महाराज धावून जातात। त्यामुळे आजचा हा अनुभव शेवटपर्यंत बघा आणि तुम्हालाही काही श्री गजानन महाराजांचे अनुभव असतील, तुम्हालाही तुमचे अनुभव जर का शेअर करायचे असतील तर तुमच्या सगळ्यांचं नक्कीच स्वागत आहे। अनुभव तुम्ही तुमचे नक्की शेअर करा। आपण जर का अनुभव शेअर केले दुसऱ्यांच्या सोबत, श्री गजानन महाराजांच्या भक्तासोबत, तर कोणाच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम असतील आणि त्याला जर का मदतीचा हात मिळत असेल तर नक्कीच त्यांची कृपा आपल्यावरती देखील होणार आहे। त्यामुळे तुमचे जर काही अनुभव असतील तर नक्कीच तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये तसं मला सांगा आणि ते अनुभव तुमचे शेअर करा। गजानन महाराजांचे अनेक अनुभव आपण ऐकतो, वाचतो। मी तुमच्यासोबत वेळोवेळी श्री गजानन महाराजांचे अनुभव शेअर करत असते ती यासाठी की महाराजांचे अनुभव जर का आपण वाचले किंवा ऐकले तर महाराजांची बद्दलची जी भक्ती आपल्या मनामध्ये आहे ती अधिक पुष्ट होत जाते। तर अनेक वेळा मी तुमच्यासोबत अनेक अनुभव शेअर केले आहे, परंतु आजचा जो अनुभव आहे तो अगदी माझ्या जवळचा आहे, माझ्या जवळच्या मैत्रिणीचा आहे, आमच्या सोसायटीमध्येच राहते आणि या सगळ्या गोष्टीचा अनुभव मी देखील घेतलेला आहे। म्हणजे खूप वर्षापासून आम्ही इथे राहतो, जवळपास 9-10 वर्ष झाले आम्ही इथे राहतो आणि अनेक जणांच्या सोबत खूप चांगले बॉन्डिंग जमलेले आहेत, संबंध खूप चांगले झाले आहेत। अनेक श्री गजानन भक्त देखील यामध्ये भेटलेले आहेत। प्रगट दिन असतो त्यानिमित्ताने सगळेजण येतात, मदत वगैरे करू लागतात। खरंच खूप छान वाटते। माझी जी मैत्रीण आहे ती आमच्या खालच्याच फ्लोअरवरती राहते। तिचं लग्न होऊन एक 5-6 वर्ष झाले होते, तरी देखील तिला मुलबाळ होत नव्हतं। ऑब्वियस आहे की मग आपण जर का गृहस्थ आश्रमामध्ये जर का असलो तर आपल्यालाही वाटते की आपलं एक बाळ असावं किंवा आजूबाजूचे देखील घरचे सगळे नातेवाईक देखील म्हणत असतात की एक बाळ होऊ द्या। ते दोघे जण जॉब करतात, त्यामुळे त्यांनी अगोदर असं काही डिसिजन घेतलं नाही की थोडं बघू, 1-2 वर्ष होऊ देऊ लग्नाच्या नंतर मग बघूया। परंतु मग झालं असं की तिला कन्सीव्ह व्हायला प्रॉब्लेम होत होता, म्हणजे तिची जी प्रेग्नन्सी आहे ती ट्यूबमध्ये राहायची। अनेक वर्ष अशी गेली, 3-4 वर्ष गेली, तरीसुद्धा मग काही तिच्यावर सोल्युशनच निघत नव्हतं। ट्रीटमेंट केल्या डॉक्टरच्या तरीसुद्धा काही सोल्युशन निघत नव्हतं। हताश झाले, निराश झाले आणि घरात पहिल्यापासून श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन होतच होतं। म्हणजे तिच्या ज्या सासूबाई आहेत त्या श्री गजानन विजय ग्रंथाचं नित्यनियमाने वाचन करतात। मग त्यांनी तिला तेव्हा सांगितलं की तू श्री गजानन विजय ग्रंथामधला 7वा अध्याय वाच। तर 7वा अध्यायामध्ये काय आहे की सगळ्यांनी श्री गजानन विजय ग्रंथ वाचलेला आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 7वा अध्यायामध्ये पाटील बंधूंची कथा आहे आणि जे हरी पाटील असतात ते तर श्री गजानन महाराजांचे निस्सिम भक्त असतात। जेव्हा पाटील बंधू श्री गजानन महाराजांना उसाच्या मोळीने मारतात तेव्हा महाराज त्यांना रस काढून देतात। त्यानंतर हरी पाटील त्यांच्याकडे येतात, कुस्ती खेळ म्हणतात, तेव्हा हरी पाटलाला देखील महाराज हरवतात। म्हणजे महाराज त्यांच्यासमोर शर्त ठेवतात की मला इथून उठून दाखव। हरी पाटील त्यांना उठवू शकत नाही, तेव्हा हरी पाटलांना कळते की यांच्याजवळ खूप शक्ती आहे, यांच्याजवळ योग शक्ती आहे। तेव्हा हरी पाटील देखील श्री गजानन महाराजांच्या चरणाशी नतमस्तक होतात। परंतु खंडू पाटील यांना संशय वाटतो महाराजांच्या विषयी अगोदर आणि खंडू पाटील मग त्यांच्याकडे जातात। तेव्हा खंडू पाटलांना देखील त्यांचे शक्ती काय आहे, महाराजांचं सामर्थ्य किती आहे हे कळायला लागते आणि ते कुकाजी पाटील त्यांचे जे काका असतात खंडू पाटील आणि हरी पाटील यांचे, तेव्हा ते म्हणतात की खंडू तुला मुलबाळ नाही तर मग तू एवढं सांगतो की श्री गजानन महाराजांच्या जवळ सामर्थ्य आहे तर मग तू एक बाळ त्यांच्याकडे माग। तेव्हा खंडू पाटील श्री गजानन महाराजांना विनवणी करतात, तेव्हा महाराज त्यांना शाश्वती देतात की तुला बाळ होईल आणि तू आमरसाचं भोजन घाल, कारण की तू घरचा धनसंपन्न आहे, त्यामुळे तू आम्ररसाचं भोजन सगळ्यांना दे। त्यानंतर महाराजांच्या आशीर्वादाने खंडू पाटील यांना बाळ होते, आम्ररसाचं भोजन दिले जाते। अजूनही आम्ररसाचं भोजन शेगावमध्ये दिले जाते। तर असा हा सगळा श्री गजानन विजय ग्रंथामधला जो 7वा अध्याय आहे त्यामध्ये ही कथा आलेली आहे। मग माझ्या मैत्रिणीच्या सासूने देखील तिला म्हटलं की तू देखील असंच कर की 7वा अध्याय वाच, कारण की संतती प्राप्तीसाठी 7वा अध्याय, ज्यांना संतती नाही त्यांनी आवर्जून 7वा अध्यायाचं वाचन करावं। मग तिने फक्त 7वाच अध्याय वाचला। तिने महाराजांना मनोमन प्रार्थना केली की मी रोज तुमचा 7वा अध्याय वाचेल, जोपर्यंत मला प्रेग्नन्सी राहत नाही, सगळं काही व्यवस्थित होत नाही। म्हणजे तुम्ही जे द्याल ते, मुलगा किंवा मुलगी असं काही तिचं नव्हतं, तुम्ही जे द्याल ते मला स्वीकार आहे, परंतु एक बाळ नक्की होऊ द्या। म्हणजे ऑब्वियस आहे, कुणालाही वाटतं की आपलं स्वतःचं बाळ असावं। त्यानंतर
दुसऱ्याच नेक्स्ट मंथमध्येच ती कन्सिव्ह झाली आणि यावेळेस चमत्कार असा झाला की प्रेग्नन्सी तिच्या ट्यूबमध्ये राहिली नाही. तिला व्यवस्थित कन्सिव्ह झालं, 9 महिने झाले आणि तिला एक सुंदर छान गोंडस मुलगी झाली आणि ती मुलगी आज एक 4-5 वर्षाची आहे. तर हा श्री गजानन महाराजांच्या सेवेचा प्रभाव आहे. आणि तिला अगोदर कुठंच नेलं नाही, श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्येच नेलं. म्हणजे इथे गारखेड्यामध्ये मंदिर आहे श्री गजानन महाराजांचं खूप सुंदर, तिथे तिने नेलं आणि त्यानंतर तिने शेगावला दर्शनासाठी नेलं. आणि तिचं नाव आरवी ठेवलेलं आहे, परंतु तिचं नाव बायजा देखील ठेवलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा नामकरण संस्कार करतो त्यावेळी आपण एक 4-5 नावं बाळाचे ठेवत असतो. तर तिने महाराजांना कबूल देखील केलं होतं की मला जर का समजा मुलगी झाली तर मी तिचं बायजा असं नाव ठेवेल. कारण आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वाचलेलंच आहे की बायजा ही श्री गजानन महाराजांची भक्त होती, तर त्याप्रमाणे तिने तिचं नाव देखील बायजा ठेवलेलं आहे. आणि ती महाराजांची खूप जास्त भक्त आहे. म्हणजे ती जॉब करते, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ती जॉब करते. तर ती तिच्या कॉलेजमध्ये गेल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर ती श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करते. आता अनेक जण असे आहेत की समजा जे जॉब करतात परंतु वेळ नाही, मग काय करावं. तर मी तुम्हाला नेहमी करता हे सांगत असते की तुम्ही ऑफिसमध्ये जरी असाल तरीसुद्धा तुम्ही मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करू शकता. किंवा मग ती कम्प्युटरमध्ये किंवा मग कम्प्युटरवरती स्क्रीनवरती तुम्ही PDF डाउनलोड करून किंवा ऑनलाईन देखील तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करू शकता. तर ती त्याप्रमाणे रोज सकाळी कॉलेजमध्ये गेल्याच्यानंतर ती श्री गजानन विजय ग्रंथातला रोज एक अध्याय वाचते. म्हणजे हा तिचा नित्यनियमच आहे. तर अशी भक्ती आपण करायला हवी. आजही श्री गजानन महाराज सगळ्यांना अनुभूती देतात, परंतु आपली जी भक्ती आहे, आपल्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती यायला हवी. आणि तेवढी शक्ती जर का यायची असेल तर आपल्याला श्री गजानन महाराजांची नित्यसेवा ही आवर्जून करावी लागेल. महाराज त्यांच्या प्रत्येक एकनिष्ठ भक्ताला सांभाळतात, अनुभव देतात, परंतु आपल्या भक्तीमध्ये देखील आपण तेवढं सातत्य ठेवायला हवं, तेवढा नियम ठेवायला हवा. म्हणजे कुठलाही एक रोज तुम्ही नियम नक्की लावून घ्या. एक नियम म्हणजे कसा की रोज श्री गजानन विजय ग्रंथातला मी एक अध्याय वाचेल किंवा मी 52 वाचेल किंवा स्तोत्र वाचेल किंवा श्री गजानन महाराजांचं 11 माळी नामस्मरण करेल किंवा 5 माळी नामस्मरण करेल. ह्या सगळ्या गोष्टी आपण नियमाने जर का केल्या तर नक्कीच महाराजांची कृपा आपल्यावरती होते. आणि हे अनुभव आपण यासाठीच ऐकायचे असतात किंवा वाचायचे असतात की आपल्या जीवनातल्या ज्या काही गोष्टी आहेत, अडचणी आहेत, अर्थात आपण आता गृहस्थ आश्रमामध्ये आहोत, आपल्या जीवनामध्ये अडचणी येणार आहेत, आपल्या लाईफमध्ये आपल्याला प्रॉब्लेमला फेस करावं लागणार आहे. परंतु आपण जर का कुठल्या तरी एका शक्तीच्या आपण समर्पित होऊन जर का आपण सेवा केली नाही, कुठल्या तरी एका शक्तीच्या आपण अधीन जर का झालो नाही तर आपल्यासाठी हे सगळं काही अवघड आहे. त्यामुळे आपण सर्वोच्च जी शक्ती आहे, जे ब्रह्मांड नायक आहे, श्री गजानन महाराज आहेत, त्यांची आपण समर्पित भक्ती करायला हवी. महाराज हे कलियुगातले महान संत आहेत. कलिकालामध्ये महाराजांच्या कार्याला धरून ज्या काही लीला करणे गरजेचं होतं त्या सगळ्या लीला महाराजांनी केल्या आहेत. म्हणजे आपण जर का असा विचार केला की श्री गजानन महाराज हे हरी नाहीत का, अर्थात आहेत. महाराजांनी बापूना काळे यांना पांडुरंगाच्या विठ्ठल रूपामध्ये बापूना काळेला पंढरीमध्ये दर्शन दिलं आहे. एक दत्तभक्त होते, त्यांना दत्त रूपामध्ये श्री गजानन महाराजांनी दर्शन दिलं आहे. महाराजांना अशक्य असं काहीच नाही, महाराजांना सगळं काही शक्य आहे. महाराजांनी परंतु आपल्यासाठी म्हणजे कलियुगामध्ये भगवंत अवतार घेऊ शकत नाही, कलियुगामध्ये भगवंताचं अवतरण होऊ शकत नाही, कलियुगामध्ये संतांचं अवतरण होऊ शकते. त्यामुळे महाराजांनी संत रूपामध्ये येऊन ते कार्य केलेलं आहे. आणि आपण जर का महाराजांच्या भक्तीची जर का आपण कास धरली तर नक्कीच आपल्याला श्री गजानन महाराजांची, हरीची, पांडुरंगाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. कारण की साक्षात महाराजच ते आहेत. त्यामुळे आपण अशाच ब्रह्मांड नायकाची भक्ती सेवा करावी. म्हणजे काही जर का प्रॉब्लेम असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं की संतती प्राप्ती तिला होत नाही, तिनं डॉक्टरची ट्रीटमेंट नक्कीच केली आहे. म्हणजे डॉक्टरची ट्रीटमेंट तर घ्यायचीच आहे, परंतु त्यासोबत जर का आपण आपल्या भक्तीची जोड, आपल्या भक्तीची कास जर का त्याला लावली तर आपल्याला आउटपुट जे आहे, रिझल्ट जो आहे तो खूप चांगला येतो, आपल्या मनासारखा येतो, सकारात्मक रिझल्ट येतो, पॉझिटिव्ह रिझल्ट येतो. त्यामुळे आपण जे काही आपले काम करत असताना, आपले कर्म करत असताना आपण भगवंताचा नामस्मरणाची कास धरावी, भगवंताच्या भक्तीची कास धरावी. म्हणजे जे काही जीवनामधले प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह व्हायला नक्कीच मदत होते. आणि अनुभव हे यासाठी तुम्ही ऐका, वाचा किंवा तुम्हाला काही अनुभव असतील तर शेअर करा की जेणेकरून दुसऱ्यांची देखील भक्ती अजून जास्त वाढेल, विश्वास महाराजांवरचा अजून जास्त वाढेल. कुणाच्या जीवनामध्ये जर का अशा काही अडचणी असतील तर नक्कीच त्यांचं देखील कल्याण होईल. आपण जर का कुणासाठी आपल्या जीवनातला 1% जरी आपण कामी पडलो तर यासारखं दुसरं पुण्य नाही. त्यामुळे तुम्हालाही काही अनुभव असतील श्री गजानन महाराजांचे, तुम्हालाही तुमचे अनुभव काही शेअर करायचे असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा की तुम्हाला अनुभव आहे आणि तो अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे. त्या अनुभव नक्कीच श्री गजानन महाराजांच्या भक्तापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.